अक्षय कर्डिले यांचा गावभेट दौरा, मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, स्वर्गवासी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या आठवणीनं भावनिक वातावरण, नागरिकांच्या डोळ्यामध्ये अश्रू, जनतेचा विश्वास सार्थ ठरवणार उमेदवार अक्षय कर्डिले यांचं प्रतिपादन. राहुरी पाथर्डी नगर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी राहुरी तालुक्यातील विविध गावांचा दौरा करून मतदारांचा मतरूपी आशीर्वाद घेतला आहे. या दौऱ्यामध्ये वाघाचा आखाडा, तांदुळवाडी, आरडगाव, मानोरी, वळण, पिंपी वळण, चंडकापूर, केंदळ खुर्द, केंदळ बुद्रुक, शिलेगाव, कोंडवड आदी गावांचा समावेश होता. या दौऱ्यामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत अक्षय कर्डिले यांना आमदार करण्याचा निर्धार व्यक्त केला. स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या आठवणीनं ग्रामस्थ भावूक झाले. अनेकांच्या डोळ्यामध्ये अश्रू तरळले. ग्रामस्थांनी मत व्यक्त करत सांगितलं की ही निवडणूक स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या दुःखद निधनामुळे लागली आहे. राहुरी तालुक्यामध्ये कामाचा माणूस म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी विकासाच्या प्रश्नापासून ते नागरिकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत जनतेशी घट्ट नातं निर्माण केलं होतं. ही निवडणूक विकासाची असून आरोप प्रत्यारोपांची नाही, असंही ग्रामस्थांनी नमूद केलं. या ठिकाणी जर बोलायचं झालं, कर्डिले साहेबांच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये विकासाचा मोठा डोंगर उभा राहिला आणि आज अक्षयदादा या निवडणुकीला सामोरे जात असताना आपल्यामध्ये आले. खरं तर आता ही वेळ नाही की दादांनी आपल्याला येऊन या ठिकाणी मतदान मागावं आणि मते द्यावी, कारण कर्डिले साहेबांचं आपल्या गावावर इतकं मोठं ऋण आहे. या ऋणातून उतराई होण्यासाठी दादांनी मागणी करण्यापेक्षा आपणच आपली जबाबदारी समजून येणाऱ्या 23 तारखेला मोठ्या प्रमाणात अक्षयदादाला आपण विजयी करणार आहोत. आणि जे स्वप्न कर्डिले साहेबांनी पाहिलं होतं ते स्वप्न अक्षयदादाच्या माध्यमातून आपण पूर्ण करणार आहोत. कारण इतकी मोठी अनपेक्षित घटना घडलेली असताना अक्षयदादांनी देखील राहुरी मतदारसंघातील जनता ज्याप्रमाणे साहेब या जनतेलाच आपलं सर्वस्व समजत होते, त्याचप्रमाणे अक्षयदादांनी देखील आता जनतेचं सर्व पालकत्व आता स्वीकारलंय आणि अक्षयदादांच्या पाठीमागे खंबीरपणे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, त्याचप्रमाणे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, सुजयदादा विखे पाटील, इतकी मोठी शक्ती दादाच्या. आमचा फार मोठा प्रश्न आहे. अधिकारी आले, अधिकाऱ्यांनी सांगितलं पाणी सोडता येत नाही, पण कर्डिले साहेबांनी जागेवर सूचना देऊन दुष्काळामध्ये मुळा नदीला पाणी सोडलं आणि आपला भाग सुजलाम सुफलाम झाला. दुसरा प्रश्न विजेचा होता. गाव हे कॅनल खाली नाही आहे, विहिरीवरून पाईपलाईन असल्या कारणाने विजेची वारंवार अडचण उत्पन्न व्हायची. विक्रम भाऊ, आमच्या गावामध्ये कर्डिले साहेबांच्या काळात आणि आताही आमच्या सरपंचाने मला असं वाटतं 9-10 ट्रान्सफॉर्मर दिले. हे ट्रान्सफर देत असताना कुठल्याही पार्टीचा फक्त शेतकरी पाहून हे आपल्याला दिलेले. तर हे कशामुळं घडलं? आपण भरभरून यांच्यावर प्रेम केलं आणि उद्याही आपण जर यांच्यावर भरभरून मतदान केलं तर अधिकारवाणीनं आपले कामं मार्गी लागतील. उन्हाळ्याचे दिवस आहेत, आता काही कोणावर आरोप प्रत्यारोप करायची ही निवडणूक मला वाटतं राहिलेली नाही. आपण सर्वांनी फक्त एकच काळजी घ्यायची का मतदान कसं घडून येईल. जास्त ज्या प्रकारे साथ दिली तशीच साथ आपण अक्षयदादांना देऊया, त्याच्यामुळे बाकीचा काही विषयच राहणार नाही. कर्डिले साहेबांना जी आपण प्रत्येक गोष्टीत साथ दिली आणि मुख्यमंत्र्यांनी जेव्हा स्वतः अक्षयदादांचं नाव सांगितलं, त्यामुळे बाकीचा काही विषय राहत नाही. आपले मुख्यमंत्री साहेबांनी जर सुचवलेलं असेल, म्हणजे लगेच 2 मिनिटात ते तिकडे फिरकले सुद्धा नाही. आमचे टांगे व्यवस्थित पार पडले. दुसरा विषय, आपण ग्रामीण भागात राहतो. आपल्या ग्रामीण भागात आपला उत्पन्नाचा सोर्स म्हणजे आपल्याला मोठ्या प्रमाणात आपण दूध उत्पादन करतो. नगर जिल्हा हा सगळ्यात मोठा दूध उत्पादनाचा महाराष्ट्रातला जिल्हा आहे. तर साहेबांच्या माध्यमातून मागे दुधाचे
दर अतिशय पडले होते. त्यावेळेस कर्डिले साहेबांकडे आम्ही ही व्यथा मांडली असताना साहेबांनी हा मुद्दा उपस्थित करून आपल्या सर्व शेतकऱ्यांना 1200 कोटी रुपये हे आपल्या शेतकऱ्यांना मिळवून दिले. असं काम हे साहेबांचं होतं. ज्या वेळेस गेलं त्यावेळेस तिथं ते कधी म्हणले नाही का मी फोन करतो, बोलतो, पाहतो, कधीच नाही. त्या क्षणाला ते कामाला लगेच सुरुवात आणि त्या क्षणाला काम सॉल्व, असं साहेबांचं काम होतं. आणि आता साहेबांच्या नंतर आता मला अक्षयदादाकडून सुद्धा तीच अपेक्षा आहे आणि असं मला वाटतंय अक्षयदादा सुद्धा तसं काम करतील आपल्यासाठी. आणि अक्षयदादा हे विजयी झालेले ते निवडून येणारच आहे. फक्त आता आपल्याला दुःखद निधन झालं आणि आज ती पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे. आणि या पोटनिवडणुकीला आपल्या भारतीय जनता पार्टीने माननीय अक्षयदादा कर्डिले यांना उमेदवारी दिलेली आहे. आणि त्यासाठी खरं वास्तवात आपल्या भेटीसाठी आणि प्रचारासाठी जरी म्हटलं तर काहीच हरकत नाही. आणि त्यामुळे आज आपल्या गावामध्ये जी सभा घेतलेली आहे त्या सभेचा अध्यक्ष बारामतीमध्ये जे घडलं ते राहुरीत का घडलं नाही असा सवाल करत स्वर्गीय आमदार कर्डिले यांनी लाईट, पाणी, रस्ते, सभामंडप आदी विकास कामं मार्गी लावल्याचं सांगितलं. त्यामुळे राहुरी तालुक्यातील जनता अक्षय कर्डिले यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी उमेदवार अक्षय कर्डिले म्हणाले की राहुरी तालुक्यातील गावांशी आणि माझ्या वडिलांशी अतूट प्रेमाचं नातं होतं. प्रत्येक शब्दाचा मान ठेवणारे ते नेतृत्व होतं. कुटुंबाप्रमाणे त्यांनी जनतेशी ऋणानुबंध जोडले होते. ही पोटनिवडणूक म्हणजे आमच्यासाठी दुःखाचा डोंगर आहे. मी लहानपणापासून पाहत आलोय की माझ्या वडिलांनी जनतेच्या हितासाठी आयुष्य झोकून दिलं. जनतेनं माझ्या वडिलांवर दाखवलेला विश्वास मी कामाच्या माध्यमातून संपादन करीन असंही त्यांनी सांगितलं. स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी आजारपणातूनही शासनाकडून निधी मंजूर करून गावाच्या विकासासाठी कामं केली. त्यांनी तयार केलेला विकास आराखडा माझ्याकडे असून त्यानुसार प्रत्येक गावातील विकास कामं पूर्ण करण्यात येतील असंही त्यांनी नमूद केलं. जनतेचं प्रेम पैशानं मिळत नाही, ते मला माझ्या वडिलांमुळे मिळालं. माझे वडील नसल्यापासून जनतेनंच मला सांभाळलंय. आपल्या सर्वांमध्ये राजकारणापलीकडचं नातं निर्माण झालंय. वडिलांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यामुळं मला मतरूपी आशीर्वाद द्या जेणेकरून मी जनतेचा विश्वास सार्थ ठरवू शकेन असं भावनिक आवाहन त्यांनी केलं. साहेबांचा वेळ हा पूर्णपणे त्यांनी जनतेसाठी समर्पित केला होता आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी तोच जपून ठेवलं. आज आता या सगळ्या प्रक्रियेला सामोरे जात असताना मनात कुठली इच्छा नाही की या सगळ्या गोष्टी आपण करावं. पण एक जबाबदारी फार मोठी आहे की आता 30-35 वर्ष आयुष्य त्यांनी संपूर्ण सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी दिलं, तालुक्याच्या आपल्या कामासाठी दिलं. तर आता आपण ही जबाबदारी समजून घेत भविष्याची वाटचाल आपण करावी. हेच खरं म्हणजे मी आज माझ्या मनात अनुकरण केलं. म्हणून आता भविष्याच्या वाटचालीमध्ये ज्या पद्धतीने साहेबांनी आपल्या तांदूळवाडी गावासाठी काम केलं, प्रत्येकासाठी सुखादुःखात उभं राहिले, त्याच पद्धतीने आता ती जबाबदारी समजून घेत देखील मी माझी वाटचाल पुढची करतोय. आता हे जे काही मी करतोय हे सर्व काही फक्त तुमच्या सर्वांच्या सेवेसाठी आहे. कारण की आता इच्छा मनात कुठली नसताना आज अशा पद्धतीने आपल्याला सामोरे जावं लागेल हे कधीच कोणाला माहिती नव्हतं, वाटतही नव्हतं, सहजही मनात नव्हतं आलं की साहेबांच्या जागेवरची कधी पोटनिवडणूक होईल. पण आता परिस्थिती आपल्यावरती आली, वेळ आली. पण नक्कीच आता मी आपल्याला एवढा विश्वास देतो की येणाऱ्या काळामध्ये साहेबांवरती जो विश्वास तुम्ही ठेवलेला होता एक घरातला माणूस, आपल्या हक्काचा माणूस म्हणून, त्याच विश्वास मनामध्ये ठेवून मी भविष्यात आपल्या सर्वांसाठी काम करत राहील. आपल्या ज्या समस्या आहेत, प्रश्न आहेत आणि अपेक्षा ज्या साहेबांकडून 2024लाही निवडणुकीच्या पूर्वी होत्या की प्रत्येकाच्या मनामध्ये होतं की साहेब आमदार झाल्याच्या नंतर आपल्या गावात हे काम करू, साहेब आमदार झाल्याच्या नंतर आपल्या वस्तीवर ही लाईट आणू, पाणी आणू, रस्ता आणू, सभामंडप साहेबांकडून घेऊ. वेगळ्या वेगळ्या इच्छा आणि अपेक्षा तुम्ही साहेबांकडून 24मध्ये ठेवलेल्या होत्या आणि आपल्याला वेळ काही मिळाला नाही, काही करता आलं नाही. कारण की निवडणूक झाली, ऑपरेशन झालं आणि या सगळ्या गोष्टी घडत गेल्या. 4-6-7 महिन्यात अशी घटना घडली.
पण त्या काळात देखील साहेबांना जेवढा पाठपुरावा करून काम करता येतील बसून, साहेबांनी 100% कामं आपण पाहिले की उद्घाटनं पण भरपूर आपण केले की त्यांनी आजारपणाच्या काळात ते कामं आपल्या गावासाठी आणून दिली. पण आता अनेक प्रश्न आता पुढच्या 3 वर्षामध्ये भरपूर आहेत आणि आपल्याला एवढा विश्वास आणि खात्री 100% मी देतो की पुढचे 3 वर्ष जेव्हा पूर्ण होतील, तुमच्या अपेक्षा आणि इच्छा सगळ्या पूर्ण झालेल्या तुम्हाला पाहायला 100% मिळतील. एकही काम आपण गाव हिताचं पाठीमागं ठेवणार नाहीत. कुठलाही प्रश्न असो किंवा समस्या असली, त्या सगळ्या गोष्टी मला आज 6 महिने झाले मी बारीक सारीक गोष्टींपासून मोठ्याल्या गोष्टींपर्यंत सगळ्या पाहतोय. सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत, जाणीव आहेच आणि साहेबांनी आपल्या गावासाठी जो आराखडा केला तयार होता तो देखील माझ्या हातामध्येच आहे. म्हणून नक्कीच आता विश्वास तुम्ही माझ्यावर टाकतायत, प्रेम एवढं देतायत. हे प्रेम म्हणजे असं आहे की हे न कुठं मावणारं, न तोलणारं, न संपणारं प्रेम तुम्ही मला या 6 महिन्याच्या काळात दिले. एवढं प्रेम म्हणजे आपण किती एखादे पैसे कुठं जरी खर्च केले तरी मिळू शकत नाही, किंवा किती जरी आपण काही जरी केलं तरी एवढं प्रेम मिळू शकत नाही. मी माझं भाग्य समजतो की तुमचं सर्वांचं या 6 महिन्यामध्ये मला एवढं प्रेम दिलंय, हे कधीच न विसरणारं माझ्या आयुष्यासाठी झाले. म्हणून आपल्याला सर्वांना या 6 महिन्यामध्ये माझ्या आयुष्यातले सगळ्यात वाईट, सगळ्यात दुःखाचे आणि सगळ्यात कठीण आणि भरपूर त्रास होत असताना 6 महिने मी काढतोय. पण मात्र तुम्ही सर्वजण माझ्यासोबत आहेत. ह्या गोष्टी मला आयुष्यभर माझ्यासाठी माझ्या मनामध्ये राहणार आहेत. उद्या अनेक गोष्टी भेटतील, पण ह्या गोष्टी मात्र मी न विसरणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे ही साथ जी तुम्ही मला या 6 महिन्याच्या काळात दिली. म्हणून आपण तांदूळवाडी गावाची येणाऱ्या काळात कुठल्या गोष्टीची चिंता काळजी करायची गरज नाही. 23 तारखेपर्यंत जसं तुम्ही मला आता 6 महिने झाले सांभाळायला प्रेम दिलंय, धीर मला माझ्या परिवाराला दिलाय, तर अजून फक्त 10-12 दिवस तुम्ही मला सांभाळा. 23 तारखेनंतर पूर्णपणे 4 मे एकदा झाली, 4 महिन्यानंतर पूर्णपणे तांदूळवाडीची जबाबदारी माझी. तुम्हाला कुठल्याच गोष्टीची कमी भाजून मी देणार नाही, ही 100% खात्री या निमित्तानं देतो. आपल्या सगळे प्रश्न अडचणी मला सगळ्या माहिती आहेत. आपल्या सगळ्या गोष्टीची जाणीव मला आहे आणि ही जाणीव ठेवूनच येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने मी आपल्या गावाच्या विकासासाठी काम करणार आहे. आणि त्या पलीकडं, राजकारणाच्या पलीकडं तर भावनिक आणि आपली एकमेकाशी जुडली, ही नाळ म्हणजे कधीच न तुटणारी. म्हणून ती काय मी जबाबदारीने, जसं साहेब तुमच्यासाठी एक आपल्या घरातला माणूस म्हणून तेवढा विश्वास तुम्ही साहेबांवर ठेवायचे, तर त्याच विश्वासाने मी येणाऱ्या काळामध्ये आपल्या स्वतःचा घरातला मुलगा म्हणून मी तुमच्यासाठी काम करत राहणार आहे. आणि आपल्याला येणाऱ्या काळात कुठल्याच गोष्टीची चिंता करायची गरज नाही. पूर्णपणे जबाबदारी मी घेऊन, पाणी असेल, लाईट असेल, सभामंडप असतील, रस्ते असतील किंवा कुठलेही प्रश्न तुम्ही माझ्याकडून ज्या ज्या अपेक्षा आणि मागणी करताना साहेबांकडून केलेल्या होत्या, त्या सगळ्या पूर्ण करण्याची जबाबदारी मी पूर्णपणे घेणार आहे. आणि नक्कीच जेव्हा 3 वर्ष पुढं जाऊ, आपण 2029 पर्यंत पोचू, तेव्हा पाठीमागून पाहिलं तर तुमच्या तांदूळवाडी गावामधलं तुम्ही जी साहेबांकडून अपेक्षा केली होती, एकही काम पाठीमागं मी शिल्लक ठेवणार नाही. सगळे कामं तुम्हाला 100% पूर्ण झालेलेच बघायला मिळते. तेवढंच या निमित्तानं आपल्याला 100% विश्वास देतो. अधिक वेळ न घेता आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. मोठं प्रेम, मोठा आशीर्वाद तुम्ही सर्वांनी मला दिलेला आहे. तुमच्या सगळ्यांची साथ असल्यामुळंच खरं म्हणजे आज मी एक पाऊल पुढचं उचलतोय. तुम्ही सर्वांनी जे प्रेम दिलंय हे आयुष्यभर माझ्या हृदयामध्ये कायमस्वरूपी राहील आणि तुम्हाला कधीच न विसरता इथून पुढच्या काळात तुम्हीच माझं कुटुंब आणि तुम्हीच माझ्या कुटुंबातले सदस्य आणि तसंच माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मनाचा मोठेपणा दाखवत उमेदवारी न दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. गाव दौऱ्यामध्ये माझ्या वडिलांनी केलेल्या विकास कामांच्या आठवणी जाग्या होत असल्याचं सांगत पुढील 3 वर्षामध्ये एकही गाव विकासापासून वंचित राहणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या दौऱ्यामध्ये भाजपाचे तालुका अध्यक्ष सुरेश बनकर, शरद पेरणे, तानाजी धसाळ, विक्रम तांबे, विनीत धसाळ, उत्तम मसे, रवी मोरे, अमोल भनगडे,
वानकडे, सुरेखा म्हसे, रवींद्र म्हसे, विजय ढुबे, ताराबाई वाघ, उत्तम खोळे, मनीषा खोळे, यास्मिन शेख, कारभारी खोळे, दत्ताभाऊ खोळे, जालिंदर काळे, भास्कर पंडित, शिवाजी हापसे, शरद पाटील आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. निवडणूक झाली. कर्डिले साहेबांचा 35,000 मतांनी विजय झाला. काळाच्या काही गोष्टी असतात त्याप्रमाणे साहेब आपल्यातनं गेले. पोटनिवडणूक लागली. त्यानंतर भाजपचे महायुतीचे उमेदवार अक्षयदादा कर्डिले आपल्यासमोर निवडणुकीला आता उभे असताना आपल्या भेटीला या गावामध्ये आलेले आहेत. खरं तर ही निवडणूक होणे गरजेची नव्हती, बिनविरोध व्हायला पाहिजे होती. पण आता निवडणूक लागलेलीच आहे. तरी आपण सर्वांना एक विनंती आहे, आपण सर्वजण अक्षयदादांच्या पाठीशी उभे राहू. अक्षयदादांचा अनुक्रमांक नंबर 1 आहे. तरी आपण अक्षयराव शिवाजीराव कर्डिले या नावासमोरील कमळ चिन्हाचं बटन दाबून त्यांना प्रचंड मताने निवडून द्यावं व आपल्या या गावाची व या राहुरी तालुक्याची सेवा करण्याची आपण संधी द्यावी अशी उमेदवारी डिक्लेअर झाली. आणि खरोखर अक्षयदादांना काय हरकत नाही सांगायला. आता खरोखर लोकांची इतकी म्हणजे मनापासून तुमच्या बाबतीत एक हे झालेली आहे याची आपण जे म्हणतो लाट, आनंदाची लाट तयार झाली. तरुण वर्ग असतील, म्हातारे वर्ग असतील, सगळे महिला बहिणी असतील, सर्वांनाच एकदम हवा असं वाटलं. तुमचं नेतृत्व सर्वांनाच अगदी भावलेलं नेतृत्व असेल. तुमच्या सोबत नामदार विखे पाटील असतील, सुनीलदादा असतील, राम शिंदे साहेब असतील, सर्वांनाच अगदी मनापासून तुमची एक उमेदवाराची भावना झालेली. सर्वांचीच अगदी तुम्हाला भरघोस मतांनी एक मताचा तुम्हाला वर्षा होणार आहे. जास्त काही न बोलता मी एकच सांगेन सर्व गावकऱ्यांना, आपल्या पंचक्रोशी सर्वांना की आपल्याला या निवडणुकीला सामोरे जात असताना की कुठलीही आता मला असं वाटत नाही की ही निवडणूक आहे. ही एक भावना आहे की गेल्या 17 वर्षामध्ये आपल्या मतदारसंघात जनतेच्या प्रति साहेबांची तयार झालेली. कारण की आता या 17 वर्षात आपण पाहिलं की मानोरी गावामध्ये कुठलंही कार्य असत, सुख असो, दुःख असो, कार्यक्रम असो, कुठलाही उत्सव असो, ह्या गावाने साहेबांना कधीच विसरले नाही आणि कधीच न विसरता असं आठवत नाही की आमंत्रण दिलेलं नसेल कशाच. प्रत्येक ठिकाणी आपण साहेबांना आवर्जून आमंत्रित करायचो, बोलवायचो हक्काचा आणि घरातल्या माणसासारखं. आणि साहेब देखील न चुकता आणि न विसरता मानोरीत कोणताही कार्यक्रम असो, छोट्यातल्या छोट्यापासून मोठा, प्रत्येक ठिकाणी आवर्जून हजरच साहेब असायचे. कारण की एवढी भावना आणि प्रेम या 17 वर्षामध्ये प्रत्येकाशी साहेबांचं तयार झालं होतं. हे काय फक्त राजकारणापुरतं नव्हतं किंवा पदापुरतं नव्हतं, ते त्याच्या पलीकडे हे नातं तयार झालेलं आहे. आज मी फिरत असताना प्रत्येक ठिकाणी त्यांच्या आठवणी यात, प्रत्येक गावामध्ये त्यांनी त्यांचा कामाचा ठसा उमटवला. प्रत्येक महिला असो, पुरुष असो, तरुण असो, कोणी जरी असलं तरी असं कोणी म्हणत नाही की साहेबांचा आणि आमचा संबंध काहीच नव्हता किंवा आम्ही कधी बोललो नाही एकमेकांशी. कुठला ना कुठला संबंध, कुठलं ना कुठलं नातं साहेबांची प्रत्येकाचं तयार झालं होतं आणि एक ना साहेबांची प्रत्येकाशी जोडल्या गेलेली होती. म्हणून आता आज त्याच भावनेतून आपण या सगळ्या गोष्टी की भरपूर संघर्ष आणि भरपूर त्रास करून या सगळ्या गोष्टी तयार केल्यात. आता हे पुढे घेऊन जायची जबाबदारी आपल्यावरती आहे. आणि त्याच जबाबदारी आज खरं म्हणजे तुम्ही सर्वांनी माझ्यावरती टाकली. येणाऱ्या काळामध्ये 100% आपल्याला हा विश्वास मी या निमित्तानं देतो की जेवढं प्रेम तुम्ही साहेबांवरती करत होते, आज मी पाहतोय 6 महिन्यापासून साहेब आपल्या नाहीत, पण तेवढंच प्रेम मला तुम्ही देत आहेत. तेवढाच धीर माझ्या परिवाराला तुम्ही या 6 महिन्यात साहेब नसताना दिलेला आहे. मला असं पुढं कोणी कधी कमी जाणून होऊन दिली नाही की साहेब आपल्यामध्ये नाही, किंवा आजही मला असं इथं उभा असल्यावर असं वाटत नाही की साहेब आपल्यामध्ये नाही. तेवढंच प्रेम आणि तेवढाच मानसन्मान प्रत्येक ठिकाणी मला साहेब असताना जसं होतं त्याच पद्धतीने उलट प्रत्येकाने तर प्रयत्न केला की त्यापेक्षाही जास्त अजून आपण पुढे जाऊन देऊ. म्हणून हे सगळे दिवस म्हणजे आयुष्यातले न विसरणारे दिवस.
भविष्यात किती काही मला मोठ्यातली मोठी गोष्ट भेटली तरी त्या गोष्टी मी विसरून जाऊ शकतो, पण हे 6 महिन्याचा काळ मात्र कधीच विसरू शकत नाही. आणि या 6 महिन्यामध्ये मला कुणी सगळ्यात मोठी साथ दिली तर तुम्हाला तर मी आयुष्यभर कधी सोडू शकणार नाही आणि कधी विसरणारही नाही. कारण की वाईटातले वाईट दिवस हे माझ्या जीवनात आता चालू आहे. याच्यापेक्षाही दुसरं कुठली गोष्ट वाईट होऊ शकते मला नाही वाटत काहीच वाईट याच्यापेक्षा होणार. आणि काही वाईट जरी झालं तर मी त्या गोष्टीला मला वाटत नाही की मला त्याचं काही दुःख होईल. कारण की साहेब नाहीत माझ्या आयुष्यामध्ये ही सगळ्यात मोठी वाईट गोष्ट आहे. कारण की आता राजकीय प्रवास मी सुरू करत असताना कधीच मला वाटलंही नव्हतं की अशा पद्धतीने माझी सुरुवात कुठेतरी होईल. साहेबांच्या जागेवर मला सुरुवात करावं लागेल आणि ते माझ्यासोबत नसते. एका मुलाला वडील सोबत नाही त्यापेक्षा दुसरी कोणतीच गोष्ट आयुष्यात वाईट नाही. की आता उद्या किती काही मिळू, किती आपल्याला यश भेटू, किती पद मिळू, अनेक गोष्टी मिळतात, पण वडील मात्र असं असतं की त्याची तुलना कशातच होऊ शकत नाही आणि ती कमी कधीच आयुष्यात भरून काढू कोणी शकणार नाही. पण आता वडिलांच्या रूपाने माझ्यासोबत खरं म्हणजे त्यांनी तयार केलेले 30 वर्षामध्ये सर्वसामान्य जी जनता आहे ही माझ्यासोबत साहेबांच्या रूपाने सगळं आहे. या गोष्टीचा मात्र मला अभिमान वाटतो. आणि नक्कीच भविष्यामध्ये मानोरी गावामध्ये ज्या पद्धतीने साहेब आपल्या सर्वांसाठी काम करत होते, साहेब काही कुठलीच गोष्ट बघत नव्हते. तुम्ही आता सगळ्यांनी सांगितलं काही विचार कधी करत नव्हते. आपल्या गावातला कोणीही माणूस आला का पहिले काम विचारायचे, लगेच दुसऱ्या मिनिटाला काम मार्गी लावायचे. फोन जरी कोणी केला की साहेब असं काम आहे तर लगेच दुसऱ्या मिनिटाला परत त्यांचाच फोन यायचा की त्या ठिकाणी जा, भेटून घ्या किंवा तुमचं काम झालं. म्हणजे असे एक संबंध राजकारणाच्या पलीकडेही साहेबांचे तयार झाले की गावाच्या विकासासोबत सुखदुःख असो किंवा अडीअडचण असो, ज्या गोष्टी मी अशा पाहिल्यात की ज्या कोणासोबत बोलू शकत नव्हते, अनेक लोक हे साहेबांसोबत त्या गोष्टीच्या चर्चा करायचे आणि मनातलं बोलायचे. हे कधी तयार होतं जेव्हा तेवढं स्थान आपल्याला तयार करावं लागतं एखाद्या मनामध्ये. आणि ते स्थान खरं म्हणजे मी पाहिलं की साहेबांनी प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्यांचं स्वतःचं एक हक्काचा आणि स्वतःच्या घरातला माणूस म्हणून तयार केलं होतं. आणि आज त्याची ही वाटचाल करत असताना मी आपल्याला 100% या गोष्टीची खात्री आणि विश्वास देतो की कधीच मानोरी गावाला साहेबांनी कोणत्या गोष्टीची कमी केलेली नाही आणि मला आठवत नाही की कोणत्या शब्दाला ते नाही म्हणलेले. म्हणून माझ्याकडून पण मानोरीला कधीच नाही शब्द नसणार आहे. कायम मानोरीतला कोणताही व्यक्ती कोणतंही काम घेऊ मी त्याचं स्वागतच करणार आहे आणि आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कुठल्याच गोष्टीची माझ्याकडून कमी पडणार नाही. हा 100% खात्री मी आता मारुती मंदिराचं रेणुका माता मंदिरासमोर तुम्हाला देतो. आणि नक्कीच तुम्ही ज्या विश्वासाने आज माझ्यासोबत खंबीरपणे उभा आहे त्या विश्वासाला मात्र कधीच तडा जाणार नाही. जी अपेक्षा आणि इच्छा तुम्ही साहेबांकडून होती 2024ला, अनेक लोकांच्या अनेक अपेक्षा आणि इच्छा होत्या की साहेब तुम्ही आमदार झाल्याच्या नंतर आमचे हे कामं करून द्यावं लागते तुम्हाला, पण वेळ आपल्याला मिळाला नाही, कुठल्याच गोष्टी झाल्या नाही आणि आज ही परिस्थिती येऊन आपण अपेक्षा त्याच माझ्यावरती ठेवलेल्या आहेत. मी तुम्हाला सांगतो जेव्हा 3 वर्ष आपले येणारे पूर्ण होते 29 पर्यंत आपण जाऊ, तोपर्यंत तुम्ही पाठीमागं वळून पाहिलं तर तुम्हाला सगळ्या अपेक्षा ज्या साहेबांकडून तुम्ही केलेल्या होत्या त्या सगळ्या पूर्ण झालेल्या बघायला मिळते. कारण की माझ्या आयुष्यामध्ये एकच आता धोरण आहे किंवा माझ्या मनात एवढीच इच्छा आहे की साहेबांची जे स्वप्न आपल्या मतदारसंघासाठी होते ते सगळे पूर्ण करायचे आणि प्रत्येक व्यक्तीला आधार द्यायचा आहे, ताकद द्यायची, ज्याला जिथं लागेल तिथं त्यासाठी उभं राहायचंय. कोणाचा कधी फोन येऊ किंवा कोण मला कधी येऊन भेटू, तो माणूस माझ्यापासून गेल्याच्या नंतर त्याला कधीच अशी साहेबांची उणीव भाजली नाही पाहिजे. त्याचं मन पूर्णपणे शांतच झालं पाहिजे की मी जसं साहेबांकडे गेलो होतो काम व्हायचे त्याच पद्धतीने माझं काम आज झालंय. म्हणजे माझं एवढंच इच्छा आहे की कोणतंही काम माझ्याकडून सुटता नाही
प्रत्येकाच्या मनामध्ये एक सेकंड का होईना साहेबांचं चित्र आलं पाहिजे, हीच माझी खरं म्हणजे इच्छा आहे आणि त्यासाठीच मी काम तुमच्या सर्वांसाठी येणाऱ्या काळामध्ये करणार आहे. काळजी आपण कुठल्या गोष्टीची करू नका, सरकार आपल्या सोबत आहे, सगळे नेते मंडळी आपल्या सोबत खंबीरपणे उभा आहे. त्यांनी कोणी आपल्याला 6 महिन्यामध्ये एकट्याला सोडलं नाही किंवा काहीच मी सांगतो एवढं प्रेम कोणालाच देऊ शकत नाही जेवढं प्रेम खरं म्हणजे मला सगळ्यांनी मिळून दिलेलं आहे. म्हणून सगळे आपल्या सोबत खंबीरपणे असताना आपल्याला कुठल्या गोष्टीची चिंता करायची गरज नाही. आज सगळ्यांनीच खरं म्हणजे आपला मान सन्मान ठेवलेला आहे, सगळ्यांनीच आपल्याला मोठी ताकद आपल्या पाठीमागे उभा केली आहे. साहेबांवरचा जो विश्वास आहे तोही या निवडणुकीमध्ये खरं म्हणजे सगळ्यांनीच समोर आपल्या उमेदवार उभा असणार होते प्राजक्तदादा तनपुरे, त्यांनी देखील मनाचा मोठेपणा करून साहेबांवरती भावना ठेवली आणि माझ्यावरती विश्वास दाखवून खरं म्हणजे त्यांनी संधी दिली, त्यांचे आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर ते रवी भाऊ आपल्यातून आता गेले, त्यांनी देखील फॉर्म भरला होता, त्यांच्याही आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून आभार. आणि सगळ्यांनीच खरं म्हणजे एवढं प्रेम, हे प्रेम म्हणजे अमूल्य आहे, हे प्रेम म्हणजे असं कोणालाच कधी भेटू शकत नाही, एवढं प्रेम खरं म्हणजे माझ्यावरती. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, राहुरी.